ये दत्तू ये. जंगल आहे हा, सावकाश. हो. पटकन प्राण्यांचा चेहरा बघायचा नाही. हा. प्राणी घाबरतील. ये हा गुरु. बस. कुठे बसशील? सॉरी. नातू आहेस माझा, नातू आहेस. शिष्य आहेस ना. हा. सॉरी. गुरुजी, हम्म. तुम्ही सिंगल मी सिंगल, आपण जंगलात घालूया काय गाण्याचं दंगल? वा वा, देवाकडे प्रार्थना करतो. शिशिर ऋतूत कशी पानगळती होते ना, तशी तुझी विनोद गळती केली पाहिजे त्याने. हे विनोद मारतोस तो जंगलातून. माफ करा गुरुजी. हा गुरुजी, हा. गुरुमा नाही आल्या? कोण गुरुमा? गुरुमा शेवंता. थोडा मारीन तुझा मी. कामवाली आहे ती, कामवाली. तिला गुरुमा कसं म्हणतोयस? तिला काय कळतं गाण्यातलं? अरे सारे गम पद निसा असं शिकवायचं असतं. त्याऐवजी ती उसाला लागला कोल्हा हे शिकवते. ती कसली आली गुरुमा? अरे तिचं लक्ष चुकून आपण इकडे आलोय ना. आपण नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो आणि रियाज करतो. काल कसे आपण खाडीत गेलो होतो की नाही, पोहायला. पोहत पोहत रियाज केला. हो. गुरुजी, तुमची चड्डी मिळाली का? चड्डी कुठली? ते मगरीने हल्ला केला तेव्हा ज्या चड्डीने तुम्हाला वाचवलं ती मिळाली का? हो. प्रकरण जरा चड्डीशी झालं होतं. ठीक आहे, पण यापुढे खाडीत पोहायला जायचं नाही. नाही नाही आणि त्याहून रियाज तर अजिबात करायचा नाही. लक्षात आलं? नाही नाही अजिबात नाही गुरुजी. एका गोष्टीचं कौतुक वाटतं दत्तू. एवढा लहान असून जंगलाला घाबरत नाहीस तू. हो व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. गुरुजी, हे जंगल मला माहिती आहे. कसं काय? माझा मामाच फॉरेस्ट ऑफिसर आहे इथे. फॉरेस्ट ऑफिसर आहे? हो. ते मामाच्या गावाला जाऊया म्हणून आम्ही इथेच यायचो नेहमी. हा. जंगल पूर्ण माहिती आहे मला. क्या बात. पण गुरुजी, आपण आता इथे नवीन काय बघणार आहे? पंडितजीची किमया. पडणीचीचा जो आवाज आहे ना, त्याची किमया तू बघणार आहेस. मला सांग, तुला रागदारी माहिती आहे? हो, आत्ताच आमचं गाव रागदारी मुक्त केलंय. कोणी बाहेर नाही जात भाऊ, अजिबात बाहेर नाही जात कोणी. अरे ते हागिणदारी रे. हागिणदारी मुक्त झालं. मी रागदारी म्हणतोय, रागदारी. अरे म्हणजे पंडित असे गातात आणि अचानक असे दिवे वगैरे पेटतात बघ ना. तुला माहितीये का मी इकडे का आलोय? मी आता गाणं गाणार आहे आणि असे सगळे काजवे चमकणार आहेत. म्हणजे तुम्ही खरंच काजव्यांशी बोलता? हो, of ते course. तुमचं ऐकतात? हो हो हो. मग आमच्या आजोबांच्या श्राद्धाला येतं का? का? त्यांच्या पेंडाला अजून काजवा शिवला नाही. अरे कावळा शिवतो, कावळा. कावळा कसा असतो? आव, आव, आव. हा कावळा झाला. आणि काजवा? गाजवा कसा? काजवाचा आवाज कसा? अरे ते मला कशाला विचारतोस तू? काजवा तुला माहित नाही का? मला सांग. काजवा असं चमकतात ना ते असे शेकडो काजवे. हा, ज्यांच्या बुडाला लाईट असते ते. बुडाला लाईट ही ओळख आहे काजव्यांची. बरं बरं ऐक, माझ्या रागाने, माझ्या आवाजाने आता शेकडो काजवे असे समोर येणार आहेत आणि माझं कौतुक करणार आहेत. पण पंडितजी, हा. ते येऊन खरंच कौतुक करणार आहेत की असं करणार आहे? म्हणजे त्यांच्या बुडाला लाईट असतो ना, ते लाईट दाखव. बुडाला असू दे नाही तर इथे असू दे, कौतुक करणार हे महत्वाचं, चमकणार हे महत्वाचं. हा हा, पण पंडितजी, हा. आता काजवे पुढे जात असतात ना, मग त्यांना मागे लाईट काय? मागचा काजवा असतो ना त्याला दिसण्यासाठी. त्याला लाईट का असतो? त्याच्या मागे जो काजवा असतो त्याला दिसण्यासाठी. असं काजव्यांचा थवाचा थवा जात असतो पुढे. मग सगळ्यात पुढे असतो त्याच्याकडे काय असतं? तुझ्या बापाचा लोटा. त्याच्याकडे काय असं? मला काय हा का प्रश्न आहे? तो समाजसेवक असतो. काजवा जातो एकटाच पुढे, अंदाजे जातो. तू कसा अंदाजे गातो तसा तो अंदाजे जातो. तू प्रश्न काहीतरी विचारतोय. पंडितजी, हा. आपण असं करूया का? काय? आपण मागे बल्ब लावूया. हा. म्हणजे काजव्यांसोबत आपण लाईट खेळूया. ही तुझी अक्कल. म्हणून तू 3 महिने झाले अजून काहीही शिकलेला नाहीस. एक राग तुला येत नाहीये. ती शेवंताची बघ शिष्या, ती कोणती प्रिया का काहीतरी इंडिव्हिज्युअल कार्यक्रम घ्यायला लागली आता 3 महिन्यात. तू अजून इकडे दंगल वंगल बल्ब लावूया ह्याच्यातच आनंद मानतोयस. शिक जरा, शिक, कॉन्सन्ट्रेट कर. पंडितजी व्हायचंय की ना तुला? होय हो हो. फालतू गोष्टींवर लक्ष देऊ नकोस. नाही. आज पंडितजींनी काय योजलेलं आहे? आज तुझ्यासमोर पंडितजी एक सूर लावणार आहेत आणि तो सूर ऐकून शेकडो लाखो काजवे असे येणार आहेत आणि समोर चमकणार आहेत. हे सगळं दृश्य तू तुझ्या डोळ्यात साठवायचं की नाही? होय होय. हा. नीट बघ आता, कॉन्सन्ट्रेट कर.
नाही, नाही अरे आले. थांब ना जरा. नाही आले एवढ्यात कसे येतील? थांब ना जरा. जाऊ दे, ते ऐकू दे मग ये. थांब जरा. हा. आ... नाही, नाही आले. अरे थांब ना. तुमलेली सुसू आहे का पटकन बाहेर यायला? थांब. काजवे आहेत ना, ते काही बिझी असतील, काही कपडे धुत असतील, काही झोपले असतील. काय बाई कोण कोण काय असं काहीतरी होईल ना त्यांच्या. त्यानंतर ते येतील. थोडा वेळ दे ना बाळा. सॉरी. आवाज कसला आहे? गुरुजी काही काजवे लाईट बंद करून चावतायत. डास आहेत ते, डास. अरे डास आहेत, डास. ते चिलटा डास आहेत ते. काजवे लाईट बंद करतील. वॉचमन आहे तो. सकाळ झाली सोसायटीचा लाईट बंद केलंय, संध्याकाळ झाली ओपन केलंय. लक्ष दे रे बाळा, लक्ष दे जरा. चमक 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 दीप की माला. 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 चमक 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 दीप की माला. 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 वा 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 वा. कळलं का? एका रात्रीत पंडित होता येत नाही, त्यासाठी तपस्या लागते. तपस्या आहे बाबा ही. काही दशकांची तपस्या आहे. तुला वाटेल आता तू तिथे उभा आहेस, इथे वाघ म्हणून पण बसलेला आहेस. मला माहिती आहे. चल. काय ते? जसे हे काजव्याचं हे बघायला आलो होतो. वेगळा काही प्राणी अपेक्षितच नव्हता. म्हणजे मला, मी दत्तो आणि काजवे तिघांचं स्किट होतो. ही ऑडिशन कधी झाली, कॉस्ट्युम कधी अरेंज केले, सरांनी टेक्निकल कधी केली ह्याची मला माहिती नाही. हे दत्तू, से हाय टू अंकल. हाय. गुरुजी गुरुजी सोडलं होतं पण परत पकडलं. गुरुजी मी जातो. गुरुजी मी जातो. नको जाऊस. इथे इथे जवळ जवळ जवळ. गुरुजी आहेस, गुरुजी आहे ना मी. थांब ना माझ्यासाठी. मला भीती वाटते गुरुजी. अरे असं नको करू. जातो ना गुरुजी. थांब ना. नाही रे. बरं बरं ठीक ठीक. काय म्हणताय बाकी? झालं
झालं झालं तसं काही मराठी बोलला मराठी बोलला नाही हा मराठी बोलला नाही हे. येतो मी मोलकरणीकडे जातो तूप रोटी खातो जाडजूड होतो आणि येतो परत अरे काय बोलतोय रे हा गुरुजी फ्रॉड बोलतोय तुम्हाला तो अरे पण मी का फ्रॉड आहे रे मी काय केलंय तो बोलतोय आजीने चल रे भोपळा टुनुक टुनुक बोलून त्याच्या आजोबांना फसवलं होतं त्याचाच राग आलाय त्याला नाही रे बाबा माझी आजी वेगळी तुझी आजी गोष्टीतली आजी आहे माझी आजी नाही काही संबंध नाहीये माझ्या आजोबांनी 3-3 4-4 आजांना असं डेटिंग केलंय पण ती तुझी आजी नाही त्यातली ऐक माझं चल मी जातो मला ऐक सोड रे अरे सोड रे याला सांग रे याला सांग रे तो बोलतोय अरे काय बोलतोय सांग रे. तो बोलतोय तुम्हाला 2 मारले मी पण तुला 2 मारणार अरे तुम्ही एक मारलं तरी माझं काय होईल तुम्हाला माहिती आहे का काय आहे हळू हॅलो हळू स्वच्छ मराठी बोलणारा वाघ कुठून मिळाला रे मला एक कळत. अहो तुम्ही हळू जरी केलं तरी जबडा बाहेर येलो माझा तुमचा हळू म्हणजे काय ते अरे नाही हो नाही हे मला नाही सहन होणार ऐका ऐका मी जातो ओके चल येतो मी. चल चल काय आहे आता मी काय करू यार मी जातो. काय तुगा तुगा काय बोलतोय हा? गायला सांगतोय तुम्हाला अरे मी नाही गाऊ शकत हा गाईल ना मी मी हा गाईल हा माझा शिष्य हा गाईल तुगा तुम्हाला गायला बोलतोय काय गाऊ रे मी काय गाऊ रे गाणं काहीतरी गुरु अरे कुठलं गाणं हा गा त्या बघत चमकत दीपकी हा? माझ्यावर गा वाघाचं गाणं गायला सांगतोय जवळ जवळ तू मराठी बोलतोय रे असा कुठला वाघ असतो गा गातोय रे गातोय चल चल गातोय मी वाघावर तर कुठलं गाणं आहे गाणं काहीतरी वाघर वाघाना छोक नाही काय करू यार वाघावर तर गाडत नाही यार मी काय करू रागदारी गा अरे यार रागदारी काय बोलतोय हा कोण आहे पटेल ड्रेस वाला वगैरे कुठेतरी असणार रे रागदारी गा रागदारी गातो राग रे ग पिवळे सा गुरुजी पधनीसा आता तीच परिस्थिती झाली आहे म्हणून पिवळे काय गाव काय भीमपलास गा असं कोण वाघ असतो रे कोण वाघ असतो रे असा वाघोबा ते छोटा भीमपलास की मोठा भीमपलास कार्टून फिल्म आहे छोटा भीम मोठा भीम हा भीम पलास ह्याला मारा भीमपलास गा ह्याला आधी खा मग माल मी स्वतःहून तुझ्या तोंडात शिकवा जातो भीमपलास गा शिकवा मी तुम्हाला शिकवणार हा काय साली रेंज आहे उंदीर ते वाघ ही रेंज आहे पण ती त्याच्या नशिबात आहे लागली रे नका लागली रे शिकवा शिकत शिकत संगीत हे वेगळ्या प्रकारचं हे आहे तुम्हाला नाही जमणार ऐका माझं शिकवा शिकवता रे शिकवता ते नीट पाहिजे ना नाही नुसतं गुरगुण येते नीट घे नीट घे सूर कुठं चाललाय गुरुजी गुरुजी
गुरुजी वाघ येतो. सूर कुठे चाललाय? सूर कुठे चाललाय? गुरुजी वाघ कुठे चाललाय? बोल बोल बोल. सूर कुठे चाललाय? गुरुजी गो 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 मगांपासून गाण्याशी भंकस नाही. वाघ असेल त्याच्या घरचा. गाण्याशी भंग गाण्याशी भंकस नाही. काय बोल बोल बोल. बोल. गुरुजी वाघ येतो. गुरुजी कोबडा फोडीन मी तुझा. फार दगडान. नाही नाही, गुरुजी वाघ गुरुजी. गाण्याची भंकस नाही. शिस्त म्हणजे शिस्त. गुरुजी तुम्ही वाघाला पळवलं. अरे वाघ असेल त्याच्या गुहेतला. सूर नीट पाहिजेत. तुझा तुझा काय रे तुझं? काय रे तुझं सांग. आता काय हे काय काटे कशाला? वदनी कवळ घेत ए! अरे अरे, अरे, अरे! अरे, ऐका रे! वा 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 वा, अतिशय क्यूट वाघ आणि क्यूट परफॉर्मन्स, मजा आली. प्रसादा अप्रतिम, बहारदार. आपण प्रत्येक वेळेला आपल्या नटांचं, लेखकांचं, दिग्दर्शकांचं, आपल्या सगळ्या बँडचं, सगळ्यांचं कौतुक करतो. आज शक्य असेल तर मला अशा एका माणसाला मंचावरती बोलवायचं आहे जो आपले लाईट्स ऑपरेट करतो. कारण त्यांनी इतका अप्रतिम तो काजव्यांचा इफेक्ट दिला मगाशी की क्या बात आहे. जोरदार टाळ्या आपले लाईट डिझायनर नरेश मोरे यांच्यासाठी. नमस्कार नमस्कार नरेशजी. नकळत का होईना पण बरेचदा तुमचं नाव घ्यायचं राहून जातं. आज मी प्रकर्षाने लक्षात ठेवून तुम्हाला इथे बोलवलं. जेव्हा जेव्हा तुम्ही असे काहीतरी गमतीशीर प्रकार करतात तेव्हा तेव्हा फार मजा येते. ते भरलं जातं स्किट अख्खं. आणि तुमच्याकरता आज विशेष टाळ्या. थँक्यू नरेश. फार अप्रतिम होता काजव्यांचा इफेक्ट. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. थँक्यू. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. या आणि त्याचबरोबर सेट आर्ट डिपार्टमेंटचं पण विशेष कौतुक अप्रतिम केलेलं आहे. आणि बाकी कंटेंट वाईज फॅन्टॅस्टिक. पशात तू लिहिलं होतंस आणि तुमच्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे एक मेजवानी असतेच. आज त्याच्यात दत्तूची साथ होती. मधलं जे गायलास समय ते पण इतकं गोड गायलास. क्या बात आहे. थँक्यू. गिव्ह अँड टेक पण अप्रतिम होता. आणि त्यांनी तुझा हात तोंडात धरल्यानंतर तू जे काही केलं होतंस अगं गग गग खतरनाक. आणि त्याच्यानंतर अजून एक ट्विस्ट म्हणजे वाघ जेव्हा रडायला लागला तेव्हा म्हणजे खलास. अप्रतिम. पशा, या मंचावरचा तू वाघ आहेस हे स्टेटमेंट मी सईने अनेकदा केलेलं आहे. पण नुकताच तुझा चित्रपट पाहिला आणि आता मोठ्या पडद्यावरती सुद्धा तू वाघासारखी दिमाखात एंट्री केली आहेस त्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. दत्तू मस्त, सम्या मस्त, फॅन्टॅस्टिक. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. हे कुठल्या लेवलचं कन्व्हिक्शन आहे हेच मला कळत नाही. म्हणजे ते डिसाईड करणारे पण मॅड आणि तुम्ही एक्झिक्यूट करणारे तर त्याच्याहून मॅड. आणि आम्ही कन्व्हिन्स झालो की वाघ रडतोय. आम्ही कन्व्हिन्स झालो की वाघाला संगीत शिकायचं आहे. आणि तू हाडाचा शिक्षक शोभलास. म्हणजे एखादा शिक्षक असाच असतो, तो कुठेही गेला तरी. दत्तू मस्त. आज काजव्याप्रमाणे तू चमकलास. मजा आली. सगळ्या डिपार्टमेंट्सचं अव्वल काम आणि खूपच एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मजा आली. मंडळी, शंकराच्या आयुष्यात आली आहे करिअरची एक नवी संधी. पण यात शंकरा शितलीच्या प्रेमाचा निभाव लागतोय का, बघूया या पुढील प्रहसनातून. तर ऐका रस्सा ऐक. तुम्ही दोघे जे घरून पळून येता त्यानंतर हा कट लागणार आहे, तर तसं वागा. हा म्हणजे मी हिला पळवून घेऊन आल्यानंतरचा सीन आहे. तेच बोल. अरे मी आपला जर वर्किंगच्या मोड मध्ये. शिकले ऐ तू तोंड्या, कसलं शूटिंग चालू आहे? तुझ्या आजी पिक्चर बनवत्यात. काय बोलतोस? कसलं शूटिंग चालू आहे? मला माहित नाही नेमकं काय आहे. शूटिंग काढलंय तुझ्या दुकानात? मग दुकानात नाही मामा शूटिंग. इथं गावात आलेत मुंबईची लोक शूटिंगला. हे आहे का नाही, जॅकेट घातलंय बघा. तो डिरेक्टर आहे आणि ती दोघं हिरो हिरोईन. ती हिरो आहे का नाही, बोट दाबते बघा. तो हिरो आहे.
चलो चलो रेडी आहे ना सगळं ओके रेडी आहे चला चला टेक करूया मंदार हा सर अरे फील्ड क्लिअर कर ना यार इकडे हो, फील्ड क्लिअर कर आधी हो, सगळ्यात आधी त्या हिरोईनचे डायलॉग पाठ करून घे तिला पाठ होत नाही साधे डायलॉग यार करतो. फील्ड क्लिअर कर आधी फील्ड क्लिअर कर जरा प्लीज तुम्ही तिकडे हा हा, इकडे इकडे. इकडे शंकराचं दुकान आहे हो. इथं करा प्लीज प्लीज काका मी कदम आमचं हे दुकान उत्तम उत्तम नाही कदम निघा या या काका या मी कदम हॅलो कदम अरे त्यांना सांग ना आजोबांना आजोबा मामा इथं या ए पोझिशन्सला घ्या ना पोझिशन घ्या नाही काय चाललंय सर ते मला ये विराज इथे ये आपल्याला हँडल शॉट करायचं हँडल आहे हे सगळं कळलं ना Yes, sir. थाट मांडू नकोस नाही इकडनं तू कोण आहे रे तू मित्रा तू तुझं नाव काय शंकर्या शंकर तुझं दुकान आहे हा माझं दुकान आहे क्या बात आहे चल एक रोल कर ये इथे उभा राहा. मी हा एक रोल कर छोटा रोल आहे काहीच करायचं नाही हे बघ ते हिरोईन आहेत ते बघ हिरोईन आहेत त्यातली हिरोईन तुझ्याकडे येणार म्हटलं गाडी खराब झाली आहे हा गॅरेज कुठे आहे तू म्हणायचं गॅरेज तिकडे आहे. बस एवढंच हं? एकच वाक्य आहे होय. एकच वाक्य आहे मित्रा हा बॉबी देओलला एका सिनेमात एकही वाक्य नाहीये तरी त्यांनी तो सिनेमा केला हा? कोण बॉबी देओल तुला एकच वाक्य पुरे आहे, हा चल ये हा? चलो रेडी रेडी टेक करते चलो टेक करते शंकर्या आमचा हा करेल शांत राहा फक्त टेक नाही बोलत. हा चलो टेक चल शूटिंग काढ माझं रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन आजच्या वेळा गाडीने दगा दिलाय आपल्याला आता बाबांनी पाठवलेली माणसं मागे आली ना तो वाट लागणार रे आपली शुभ बोल तू शुभ बोल ऐका ना आमची गाडी बंद पडली आहे इकडे गॅरेज कुठे आहे गॅरेज होय ही इकडे कडायला गेला ना डाव्या अंगाला आहे तिथं जुम्मन चाचाचं गॅरेज एक नंबर मेकॅनिक आहे जुम्मन चाचा गाडी बंद पडली असेल 0 मिनिटात दुरुस्त करून देतोय गेलात का नाही फक्त सांगा शंकराने धाडलंय लगेच तुम्हाला गाडी नीट करून देईल. हा. थँक्यू Got it! Excellent! क्या बात है या बसून घ्या बसून घ्या ओके अरे काय तुझं नाव रे मी शंकर एक वाक्य दिलं होतं 4 वाक्य गेलीस तू हा व्हेरी नाईस असं करायचं नाहीस हा सर तुमची विनोद बुद्धी कसं आहे मित्रा स्क्रीन टाइम खूप महत्वाचा असतो म्हणजे तुला का सांगतोय मी राहू दे चला शिफ्टिंग करा हाय शिफ्टिंग बाय ते आपली गाडी बिडी काढा सगळी चांगला आहे shot. चेअर पण आउट करा एक पटापट केलंय काय आहे ते? काय नाही गाय आहेत म्हशी आहेत माझं शेत आहे जा ना कोण आहे यार हा माणूस नाही जाऊ मामा कसं केलंय एक नंबर पिक्चर मध्ये येणार आहे मी हा बरं केलं एवढं पण काही चांगलं नाही केलंय चल ए हाय ए मस्त केलं सा तू मस्त ऍक्टिंग केली एकदम मस्त काय नाव काय म्हणालस तुझं शंकर तुझे काय ऍक्टिंग वगैरे शिकलायस का गावामध्ये काय ऍक्टिंगचे क्लासेस वगैरे आहेत तुमचे नाही मग काय नाटकात काम करतोस नाही इथं दुकाना वाचतोय मी हा हिला विचारा की ह्याचं दुकान आहे हा. भारी दुकान आहे आणि हो? भारीच करतो माझा शंकर्या हा मी ही आहे तुझा शंकर्या हा या दोघांचं हाय नो ओ. ह काय ह हा? ह काय 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 आहे काय ह्यांचं काय यांचं काय आहे यांचं काय ह्यांचं ते आहे ना यांचं फ्रेंडशिप नाही होय हे बचपन से फ्रेंड नाही होय अच्छा फ्रेंडशिप हा तो ते आहे तेच म्हणलं मला कळलं नाही ही आमचं कदम मामा आहेत बरं का नमस्कार कदम मामा हो झाली मग अशी ओळख नमस्कार मामा चितवर कवटी फुटपर्यंत तुम्ही कदमच असणार आहे मिनिटाला सगळ्याकडे जाऊन कदम आहे करू नका त्याला कसं कळलं पिशवीत काय आहे काय नाही तुझ्या मामीने मटण आणायला सांगितलंय मला आणलं का अयो काय झालं मटण आणले मटण आणायला पाठवले ती मटण घेऊन विसरलंय नाही. मामीला आता काय सांगतो करतो तू? लगेच मामी मामा म्हटलं नाही आणत आहे. मामा हे नंतर बोलतात. माय गॉड मामीला घाबरते
कसलं पळवलंस तू त्यांना आणि ते काय म्हणालास कवटी वगैरे नाही सेन्स ऑफ ह्युमर नाही आणि ऍक्टर साठी ना हे खूप इम्पॉर्टंट असतं रे तू मग अशी मला सांगत होतास नाटकात काम करायचंस ना तू इथे नाही ते तसलं काहीच नाही दुकान आहे फक्त माझं इथं असतोय दिवसभर हो हा. का? त्याचं दुकान आहे शेती बी आहे 30 एकर हा. आणि बागायती आहे हो. ओ नाईस स्वतःच दुकान आहे हा माग घर पण आहे अरे मग काय तुझं चल मुंबईला हा म्हणजे ऍक्टिंग टॅलेंट आहे मग अशी काय डायलॉग बोललास तू आणि एका मागून एक असं इम्प्रोव्हाइज केलंस तुला माहितीये का मुंबईमध्ये अशा नटांची खूप गरज आहे अरे तुझ्यात सॉलिड टॅलेंट आहे तू चल येणार का मुंबईला मुंबईला मी अरे हे बघ म्हणजे आहे थोडासा रॉनेस आहे कारण आधी कधी काम नाही केलंस ना त्याच्यामुळे एक्सपिरियन्स नाहीये पण मी तुला सांगते तू एखादं ऍक्टिंग वर्कशॉप केलंस ऍक्च्युली मला सांगायचं नव्हतं पण मुंबईमध्ये ना माझी स्वतःची ऍक्टिंग अकॅडमी आहे रस्सा ऍक्टिंग अकॅडमी हो खूप वेगवेगळे मोठे मोठे नट शिकून गेलेत माहितीये का तिकडे प्रसाद ओकांचं नाव ऐकलं असेल हो म्हणजे काय माहित आहे की? भारी ऍक्टर आहे तिथे 1996 साली जेव्हा ते पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हा ते आमच्याच अकॅडमी मध्ये आले होते ऍक्टिंगचा बेस त्यांनी आमच्याकडेच केला माहितीये का पण ते कोणाला सांगत नाही आम्ही पण कोणाला सांगत नाही असंच असतंय ते प्राथमिक शाळेचं एवढं कोणाच्या ध्यानात नसते सगळं एका कॉलेजला गेल्यावर आठवतंय ते सगळं सांगतात ते एक्झॅक्टली ही मुलगी हुशार आहे, ते टाळी दे अब्बाद समीर चौगुलेंचं नाव ऐकलं असेल ते हास्य जत्रावालं ते अशी ऍक्टिंग आमच्या वीकेंड कोर्सेसला यायचं ते अभिनयाचा त्यांनी आमच्याकडनंच केला माहितीये ते सांगतात की विश्वास सोनींचं वगैरे नाव घेतात ते ग्रेटच आहेत पण सुरुवात आमच्याकडनं केली तर सुरुवात तुमच्याकडनं? हो ते हुमरुक तुमरुका वगैरे ते सगळं आमच्याकडे इम्प्रूव्हाइज केलं होतं त्यांनी लय मोठं नाव आहे ओंकार राऊतचं नाव ऐकलं तुम्ही ही कोण आहे ते नव्हतेच आमच्या ऍक्टिंग अकॅडमी मध्ये हे टॅलेंट लागतं ना त्याच्यासाठी पण शंकर्या बरोबर शंकर्या. तुझ्यात आहे ते टॅलेंट मी तुला सांगते की तू चल आमच्या अकॅडमी मध्ये आणि टेन्शन घेऊ नकोस रे 3 मंथचा असा फुल टाइम कोर्स आहे असा कर असं पॉलिश होशील ना अमिताभ बच्चन शाहरुख खानच्या लाईन मध्ये जाशील डायरेक्ट शाहरुख खान होईल ऑफकोर्स हे बघ ना लुक्स आहेत तुझ्याकडे पर्सनॅलिटी ऍक्टिंग टॅलेंट तर आहेच आहे तू चल माझ्यासोबत ओके थोडीशी फीज आहे ऍक्च्युली थोडीशी जास्त आहे माझा नवरा ती अकॅडमी चालवतो सो 4 लाख वगैरे फी आहे पण आय नो तुझ्यासाठी जास्त असेल पण तुझ्या टॅलेंटसाठी 50% डिस्काउंट डायरेक्ट 2 लाख करू आपण 2 लाख कमी करते येस हे बघ हे माझं कार्ड आहे मागे QR कोड आहे तुला फक्त सीट आधी बुक करावं लागेल कारण खूप लिमिटेड सीट्स असतात ना आमच्याकडे सो ते QR कोड स्कॅन कर 50,000 ट्रान्सफर कर लगेच तुझं बुकिंग करून टाकू मी फोनवर बोलते ना रसिका मॅम येस आले सीन रेडी आहे आले लक्षात आहे ना तुझ्या पटकन कर कारण मी तेवढं सीटचं काही बघू शकत नाही लगेच बुक होतात ना आमच्याकडे सर ऍक्शन म्हणा मी लगेचच येते सर ते करून टाकू मुंबईला कॉन्टॅक्ट मध्ये राहा नंबर आहे बघ तिकडे माझा ये लगेच मुंबईला नेणार आहेत मला मुंबईला हिरो होणार आहे. काय बच्चन होणार आहे हो, बच्चन होणार आहे मी बच्चन होणार आणि तू माझी जया रेखा परवीन ओय. जया मी तुझी जया ठरवू की आधी काय करायचंय ते ठरलं तू गौरी हो मी शाहरुख शी बाई काय तुमचं गौरीने पण शाहरुख साठी लय काही हे केलं हा? मी बी करीन तुझ्यासाठी मुंबईला काय झालं पैसे कुठं आणू 50,000 द्यायचेत ना दिले पण असते अकाउंटला होते पण कालच किराणा भुसार भरलाय पैसे नाहीत आता अकाउंटला पण मग आता आईला सांगितलं तर ती देणार नाही गल्ल्यात होती मगाशी बघितलं होती मी हा 3,000 आहेत 3,000 आहेत बाकीचे ही अंगठी ठेव 17,000ची आहे ओय ओय मी गौरी आहे ना वा मी शाहरुखचं करिअर घडवणार पागल आहेस सोय अंगठी घाल पप्पा आहेत घरी थोबाड फोडतील शिकले तुझं काय बी काय करती अंगठी देणार आहेस सोय हिरो व्हायचंय माझ्या शंकर्याला येडी झाली आहेस सोय हिरो व्हायचंय तुझ्या शंकराला म्हणती मुंबईला गप्प बस तुम्ही दोघांनी नाही ते मुंबईचं खूळ आहे ना ते डोक्यातून काढून टाका आधीच सांगून ठेवते मी का बरं? अजिबात जायचं नाही हे तिकडची लोक फसवतात आणि लुट
माझा पम्या सांगत होता पम्याला लुबाडलाय तिकडं लोकांनी आणि शंकर्या पैसे देऊन ऍक्टिंग शिकता येत नाही लक्षात ठेव. मुंबईमध्ये ना काय बी खरं नसतंय, काय खरं नसतंय. त्या पम्याचं काही खरं नाही. बस काय बी सांगतोय तो ठेपा हाणतोय तो. माझा शंकर स्टार होणार आहे मला माहित आहे. हा आणि साधा सुद्धा नाही सुपरस्टार होणार आहे. आता जातो उद्याच्या उद्या मुंबईला आणि 3 महिन्यानं झालो का नाही सुपरस्टार असं येतो गाडी घेऊन डायरेक्ट गावात. अशी गर्दी अय शंकरा अय शंकरा हुबला काही तर सगळी गर्दी अशी चिरतो आणि त्याच्यात तुला शोधतो तुझा हात असा धरतो आणि तुला म्हणतो चल चल तुझ्या बापाकडे जाऊ आणि तुझ्या बापाकडे घेऊन जातो आणि म्हणतो ए हा पप्पा ए हा पप्पा बाबूजी बाबूजी मी काजल. बाबूजी बाबूजी ए पप्पा ए बाबूजी बाबूजी मला तुमच्या पुरुषी लग्न करायचं आहे. मग बघ तू कसा तुझा बाप नाही म्हणतो लग्न होणार बघ आपलं मुंबईला जाणार. शंकर्या हे सगळं ना इमॅजिन करून माझ्या अंगावर शहारा यायला लागलाय बघ. आणि माझ्या अंग काटा येतोय. अग गावठी शाहरुख तुमचा दोघांचा डान्स बघून वाकार येतील. काय असं नाचताय शाहरुख म्हण. अग ऐक ना दोघं ऐक तिकडं ना असं नाही फसवत्यात तिकडची लोक आणि शितले. मला ना हे भविष्य असं येणार विणार असं काही दिसत नाही सगळं उलट दिसतंय बरं का मला. काय उलट दिसत. हे बघ ह्यो जाईल ह्यो तुतार तोंड्या तिकडे जाऊन स्टार बीर होईल एकदम मोठा बिटो होईल तिकडून परत गावात येईल. आपण समजू चल आजूबाजूला गर्दी बिर्दी जमा झाली म्हणणार आहे. ह्यो काय करेल माहितीये का तिकडून आल्यानंतर काय? ह्यो असं तुझ्याकडं येईल आणि तुला बघितलं करून निघून जाईल. मला मला माहितीये ना हे कसं आहे ते बेनं एक नंबरचं बे. ऐक आणि नंतर आहे ना गाडीतून आहे ना असं इवलुलुशे कपडे घातलेली टाच एवढी मोठी हिल घातलेली पोरगी बाहेर येईल आणि मग ह्यो तिच्याशी लग्न करेल आई सकट हे सगळं सामान गुंडाळून मुंबईला जाईल. नाही मला माहित आहे तिकडं जाऊन लोक बदलतात. मा पम्या सांगत होता नाही पम्याला एक्सपिरियन्स आहे मा पम्या नाही हे असं काय करणार नाही. तस- मी असं कशाला करीन माझं शिकली प्रेम आहे. आणि माझं बी तुझ्यावर प्रेम आहे. हा. मला गॅरंटी आहे का याची. ठीक आहे चल अय ठीक आहे ह्याची गॅरंटी देतीस त्या पोरींची गॅरंटी देणार आहेस देणार आहेस सोय त्या पोरी आहे ना चेटू करता चेटू आईचा पम्या सांगत होता जयती हा. मला माहितीये जळतीस तू. माझा शंकर स्टार होणार आहे ना बच्चन होणार आहे बघवत नाही तुला. जळती तुझ्यावर सुपरस्टारची गर्लफ्रेंड आहेस ना तू आणि तिचा पम्या गावभर नुसता वन 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 भटकत असतोय ना म्हणून जळती तुझ्यावर. मी जळती तू जळतीस. ह्यो सोडून गेला ना उद्या येशील रडत माझ्याकडं मीच सांभाळणार हाय ह्यो थुतार तोंड्यात जाईल पळून मला माहित आहे. काय बी बोलतीस का. मी कशाला पळत देईन काहीतरी उगाच. मला माहित आहे माझा शंकर एकदम साधा आहे. नाही जाणार दुसऱ्याच्या वाट्याला. बरं नाही जाणार दुसरे आले तर याच्या वाटीत म्हणजे इकडे थुतार तोंड्या इकडे तू मला सांग तू वन उन्हात असा फिरशील समोर आईस्क्रीम दिसल खाणार की नाही. अयो खाईन की तेव्हा काय बघ, मी बोलले होते की नाही हे बघ शितले आईस्क्रीम म्हणजे तिकडच्या पोरी आहेत आणि वन फिरणारा ह्यो. असलं काहीतरी नाही माझ्या डोक्यात उगाच काहीतरी अर्थाचा अनर्थ करू नकोस काय किंवा आहेस का काय व्हायचं. हे बघ शितले विस्तवाजवळ लोणी ठेवलं ना लोणी वितळतय. इकडे उगाच काहीतरी मी शिकलीच माझा आहे. विश्वास ठेव. गप मी लोणी नाहीच सांगते, आहे. पम्या बोलतोय माझा पम्या. मी लोणी नाही मी पनीर आहे मी नसतो वितळत. तू लोणी नाहीस माहित आहे मला. हा. पण तो डेंजर असतोय रे. त्याची गॅरंटी नाही देऊ शकत मी. ऐक ना शंकर्या माझा तुझ्या विश्वास आहे पण तिकडच्या पोरींवर विश्वास नाही. नादाला लावलं तुला आणि तू भोळा आहेस रे. तू जाशील लगत. जाईल कशाला जाईन नाही, ऐक शिकले माझं 2 मिनिट आहे जाऊ दे की मला नाही मुंबईला नाही जायचं. चांगली संधी आल्या माझ्याकडे. तू नाही जायचं मुंबईला. तू विचार कर की आता 2 डायलॉग बोललोय तर ती हिरोईन मला म्हणली तुझ्यात बच्चन आहे आणि शाहरुख खान आहे. उद्या गेलो मुंबईला आणि 20 डायलॉग म्हणले थिएटरात दंगाच नसता लोक म्हणतील काढा सर उडवा किरकिर का नाही. उंदराच्या लेंडी एवढं डायलॉग बोललायस तू त्यावर ना त्या हिरोईनला कळलंय बरं का ह्यो स्टार होणार उडवा शर्ट असं करतोय सोय. मग तिला कळणारच आहे ती स्वतः स्टार आहे. शंकर तू नाही जायचं. ऐक माझं तू मुंबईला नाही जायचं. मग आता मला अंगठी काढून देत होतीस ना? नाही मुंबईला जायचं नाही. मी जाणार आहे तुला जायचं असेल मी जाणार आहे. जायचंय का नाही. हा आत्ता लगीन कर माझ्याशी. अय, आता कसं करू. आत्ता माझ्याशी लगीन कर
आणि मुंबईला गेल्यावर तिथं मुलाखत द्यायची का माझं लगीन झालं मी शादीशुदा आहे हा चांगली आयडिया आणि तिकडच्या पोरीसने सांगायचं मला राखी बांध हा, त्यासनी ताई म्हणायला लावायचं आणि मग सीन करायचा चांगली आयडिया आहे. ही कसली आयडिया आहे म्हणजे माझ्या बायकोचा रोल करणारी बी मला राखी बांधायला लावली तिला ताई म्हणायचं मग बायको म्हणायचं होय हा मग सीन करायचा बरोबर बोलते ते बघ. ती करीन मी त्याचं काही टेन्शन नाही पण आपण कसं लग्न करायचं म्हणजे आईला कोण सांगल तुझ्या बापाला कोण सांगल सांगू की आता ही वेळ आली तर सांगू की नाही मला नाही जमायचं पेद्रट दाखवले सरड्यानी रंग. हे बघ जोपर्यंत सरडा आपल्या कुंपणात असतोय ना चांगला असतोय, दुसऱ्यांच्या कुंपणात गेल्यावर रंग बदलतोय. ए, टिटूए. टिटूए आई माझ्याच घरावर जातीया माझ्याच घरावर शिकतीया तू सरडा आहेस ते रंग बदलतोयस ते. आणि तू ही आहेस ती आहेस तू काहीतरी मला नाही माहित काय आहेस तू तू पण मग आहेस तो खजव्या माकड आहेस. मग ही तू तू पाल आहेस पाल काळी पाल तू चुचुंदरी आहेस. गप बस ऐक भाई ऐक ना तुझ्याकडे हे रशी आहे का रशी हा? रशी आहे रशी आहे की? दे दे पटकन दे पटकन दे रस्सीने पटकन बांधून टाक. लवकर दे रस्सी कशाला पाहिजे पाहिजे यार आता मला पाहिजे रे तू दे ना यार थांबा बरं का हा. दे, इथं दे. राहा. हा, हा, दे दे 25 रुपये आता जाताना देतो ऐक 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 हा, बोल, बोल, बोल. एक मला मदत कराल का पटकन, ते पटकन असं- असं ती ही आहे का नाही तुमची हिरोईन आहे का नाही हा, पिक्चरची हा, हा. ते तुमचं आणि त्यांचं चांगलं हे असेल ना हा, बोलणं चांगलं, चाललं हा, हा. ती जरा त्यांना माझ्याकडनं काहीतरी हे करायला सांगा की म्हणजे माझं ना 20,000 रुपये जमते 50,000 नाही होत आहे त्यांना म्हणावं की जरा कमी करा पैसे कशासाठी 50,000 ऍडमिशन घ्यायचंय त्यांच्या ऍक्टिंग अकॅडमीत आणि काय होणार आहे मी हिरो होणार आहे स्टार होणार आहे अरे ती 100 कॉल केल्यावर तिला कुठे 2 दिवसाचे रोल मिळतात तू कसा स्टार होणार ती पण म्हणले की त्या मला म्हणल्या हे दुकान तुझं आहे ना हा ही माझं दुकान आहे चांगलं चालतंय ना हा मस्त भाई याच्याकडे लक्ष दे ना नको त्या धंद्यात फसू हा ऐक माझं तिच्या नादी नको लागू ती काय करते माहिती आहे काय गावात येते गावच्या लोकांना अशी गुंडाळते आणि तिच्या नवऱ्याचं काय ते ॲक्टिंग अकॅडमी आहे ना तिकडे पाठवते मग ते लागतात धंद्याला हा तू नको अरे तिला ॲक्टिंग शिकायची अजून गरज आहे डिरेक्टर दिसला की गुलू गुलू करते मग तिचा रोल वाढतो तिचा नवऱ्याच्या कामाचा नाही तो म्हणजे म्हणजे अरे त्याला मॉबमध्ये पण आम्ही वापरत नाही रे बाबा हा मग आणि ऐक मुंबईला येऊन काय उपयोग नाही रे अरे मुंबईच्या मोठमोठ्या नटी आहेत ना आता गावात येत आहेत शेती करायला तू काय करणार तिकडे येऊन शेती हा ऐक तुला जर शिकायची एवढी हाऊस आहेत ना तर चांगल्या चांगल्या संस्था आहेत तिकडे जा ना नको त्यापेक्षा तू जाऊच नकोस चल मी जातो तिकडे 25 रुपये माझं. अरे जाताना देतो यार हाय. बाबा, काजल. गणपती गर्दी होणार आहे म्हणून. काय रे शंकर्या आ? आलाय मोठा बच्चन व्हायला साधं काम आहे बाई बच्चन आणि शाहरुख होतं काय बोलतोयस तू गप की नको की हसू जा 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 मुंबईला जा जा हिरो बनायला जा नको की हसू काय जा जा हिरो बनायला जा काढी वाजते नको की डिवचू गाडी वस्त्या म्हण याड आहेस का तिथं मुंबईला जाऊन हिरो बनण्यापेक्षा इथं गावात राहून माझा हिरो म्हणून मिरव की याडमाट डोक्याचा मी आहे की तुझी जया आणि मी तुझा बच्चन मी तुझी गॅट मी तुझा विकी मी तुझ्या ऐश्वर्या मी तुझा अभिषेक बाबो यांचं कास्टिंग ऐकून हागवण लागते. वा 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 आम्हाला हसवता अतिशय महत्त्वपूर्ण विषय हाताळला तुम्ही. प्रेक्षकांच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद. मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसादा करेक्ट बोललीस प्राजक्ता फार महत्त्वाचा विषय मांडला या सिरीजमधून आज आणि या म्हणजे आत्ताचा तुमचा परफॉर्मन्स तुमचं दिसणं तुमचा गिव्ह अँड टेक याहीपेक्षा आत्ता या क्षणी माझ्या नजरेसमोर फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे विराजची दाढी. विराज प्लीज स्टेजवर येशील का ये विराज. विराज प्लीज ये. विराज तू छान दिसतोयस. वा 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 कमाल विराज कमाल फार इंटरेस्टिंग गेटअप आहे. थँक्यू. पण तो आता या आत्ताच्या या परफॉर्मन्समध्ये थोडासा त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. हा कुठेतरी गेटअप नक्की वापर. हा फार इंटरेस्टिंग गेटअप आहे. ज्या पद्धतीने तुला वेगवेगळे कलर्स दाढीत वापरलेत त्या मण्यांसारखे वरच्या ते फार इंटरेस्टिंग आहे. आणि एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं गेलं या
परफॉर्मन्समधून आत्ताच्या की पैसे देऊन ॲक्टिंग शिकता येत नाही. अगदी बरोबर आहे. त्यामुळे मी जरी रस्साच्या अकॅडमीत शिकलो असलो तरी मी पैसे दिले नाहीत, लक्षात ठेवा. वा दादा. बाकी परफॉर्मन्स रंजक होता, छान, मजा आली. काय ऐकत हो बघा झोपता काय खायला काय झोपायची कलंटाव लगेच. नाही वा वा मस्त म्हणजे पोहे अगदी ना उभ्या आयुष्यात मी असं कधी खाल्लेलं नाही. नाही ना ताई तुमच्या हाताला चव आहे हा. मेवण्यानू ओ नशीब काढलं. हो हो नाही माझी तशी बायको तशी मजबूतच आहे. पण दाजी तुम्ही इथे अचानक कसे आले? मेवण्यानू ओ म्हणजे तुमची तुतारी अजून चालूच आहे. औषध उपचार करून काही बुजवली ना आतापर्यंत. अहो कसला काय बुजवताय यांचं आपलं हे बोलतात की भंगारवाले तेच त्यांना कळत नाही. शेवटी आपले सुरूच असतंय त्यांचं. हा 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 गप 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 तुला काय मध्ये मध्ये बोलायचंच आहे. पण भाऊजी तुम्ही इथे असे अचानक कसे आले? हा ते काय आहे बाबल्या मोठा झाला का आता त्याचं लग्न हुरकून घ्यायला काय जमलं. नाही 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 आता बाबल्या मोठा पण झालाय आणि आता लग्न पण केला पाहिजे. आणि होय, होय. बाबल्या दिसतो पण काय बाबल्याला काय शोधायला लागणार आहे पोरगी. असं उभं केलं तर रांग लागेल अशी पचकन. होय ते. बघितली हाय पोरगी बघितली हाय? होय ते. कोण आहे? कोलवणकरांची. कोलवणकर हो. बघ बाई, कुठलं हो हो, इथलंच इथलं? म्हणजे तुम्ही हो तुमची चिमणी नाही काय तुमची पोरगी काय ही माझी काय झालं काय नंतर नोकवा दाखवायला आलं तेव्हा. तर ही माझी पोरगी होय. तुमच्या ह्या पोराला आम्हा मोरे भाऊ वाव. एवढा कॉन्फिडन्स कुठे आणला? काय झालं हे मम्मी हा. मी नाही आत्याच्या मुलाबरोबर लग्न करणार आहे हा. मला अजिबात लग्न नाही करायचं. ई तो बघतोय बघ कसा. शिवाली असं नको ना बोलूस. तुला मला ना समजायला वेळ लागेल पण एकदा समजलीस ना तर वेळ लागेल. तू जरा वेळ घे आणि बस बस. गपचूप बस. चीप क्रिंज आणि किती घाणेरड्या लाईन मारतोय हा पटवायसाठी. मम्मा मला नाही करायचं लग्न प्लीज. हा, नाही, नाही. बस, बस, बस बसतोय तिथं, बघ बस, ना. बस. ई. नाही काय मोरे भाऊ कसं आहे आता तुम्ही बोलताव ते बरं आहे. नाही नात्यात हवं आपण म्हणजे कसं ह्यांची बहन तुम्हाला दिलेली होय आहे. ते. म्हणजे ह्याचा ह्यो मामा मी मामी मामाची पोरगी हो. आत्याचा पोरगा होय, होय. म्हणलं कसं नात्यात आहे आणि आपल्यात काय पद्धत पण आहे ना मामाची पोरगी करायची म्हणून. होय. पण मग आता पद्धत आहे म्हणून प्रत्येकाने मामाची पोरगी केलीच पाहिजे असं बंधन पण नाही ना. खरं आहे. सगळ्यांना. आता मी काय यांच्या मामाची पोरगी आहे तर आम्ही केला आणि यांच्या मामाची पोरगी असती तर ही तुतारी काय गळ्यात बांधून घेतली असती. गप 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 प्रॉब्लेम काय तुला? हा? हाच प्रॉब्लेम आहे. शेवटचा शब्द किती खेचताव? शेवटच्या शब्दावर जेवढं टिकता तेवढं संसारात इतर वेळी टेकता. म्हणजे एखादी गोष्ट मनात आली तर सुरू करायची पण पूर्णत्वाला न्यायपर्यंत आपला गप हे खा तू. हा मी अरे हलू पडला सगळा खराब केला. हा. काय तुम्ही पण माझी बहीण तुम्हाला दिली ना म्हणजे माझ्या बहिणीचं मी वाटायला करून घेतलं. काय ते? हा? म्हणजे प्लॅटॉनिक आणि कातील या शब्दावर ती बोलली. हा? माझ्या मुलीचं पण तसं झालं तर मामाने डायरेक्ट एकदम टोकावरच जातो. डोकाव म्हणजे काय? जाऊ. डोकाव नाही तर काय ऐकतोय काय मामा. हे बघा मी काय म्हणतो मेवण्यानू आपण आपली नाती विसरूया. हा, मिसळ. आजपासून तुम्ही माझं मेवणं नाही मी तुमचा भावजी नाही. मग तुम्ही तुमच्या घरी जावा. हो तसं नाही हो पोरग्याचं गुण तरी ऐकून घ्याल का नाही. काय आहे पोरगा माहिती साधा सुद्धा गावात मान केवढा आहे त्याला. मग तुम्हाला सांगतो 8वीत याला 55% मार्क होत. काका मास कम्युनिकेशन करते मी. मग 8वी तुला 55% होतं. अहो, तसं नाही मग तसं नाही म्हणजे काय आपला उगाच काय तोंडाला येतं म्हणून बोलाल. काय खाऊ आहे काय 55% मिळवणं. नाही, खाऊ नाही नाही. आहे काय कोणाची विषयात. आणि दुसरे काय तसा उणगा नाही आहे गावात केवढा मान आहे.
तो आपला कोणतरी बाबू पेंटर ना, त्या बाबू पेंटरच्या हाताखाली काम करतो का नाही हा? होय काय होय तर काय रे बाबल्या काय करतोस सगळी कामं करतो मी काय म्हणजे? म्हणजे त्याला पेपरनं वारा घालतो, त्याची मली मलून देतो आणि तो दुपारी झोपला ना की तिच्या पायाची नखं काढतो आणि पायावरचे केस पण विंचरून देतो. तर पायाचे केस जरा कुरले आहेत त्याचे, ते आम्ही शिल्की करायचा प्रयत्न करतो. हे बघितलं याची कामं बघितली पेंटिंग येते हा काय येतं सगळं येतं मला. फक्त काय आहे, बाबू पेंटर आहे ना, तो पहिल्यांदा उंदीर काढायला शिकवतो, मग मोदक आणि मग गणपती. आता मी उंदीर काढायला शिकलोय, शेपटीपर्यंत आलोय, डोळ्यापर्यंत पोहोचेन हो पुढच्या आठवड्यात. डिक्टो हा डिक्टो शेफ्टी काढतो हा. हो परवा मला वाद फुटली, मी पेटवली का नाही काय समजलं. तुम्हाला समजा पुढच्या वर्षी हा गणपतीचा कारखाना काढून लक्षात येत होतो का नाही बघा. तुम्ही ती उंदराची शेपटी काढा नाही तर पैशाचा काय हा. पैशाचा काय पैसे नाही घेत, पैसे नाही घेत मी. हा. म्हणजे? पहिली मूर्ती गेली ना की जो नारळ मिळतो ना त्यातला अर्ध वाटी खोबरं मला देतो तो. म्हणजे फक्त खोबरं नाही नाही, खोबरं नाही, गुलाची ढेप पण देतो. बाबल्या 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 ऐक 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 माझ्या पोरीला तू आयुष्यभर गुलाची ढेप आणि खोबरं देणार आहेस, म्हणजे माझ्या पोरीच्या आयुष्याचं खोबरं करशील तू. हा? कसं आहे, माझी पोरगी आहे ना, पिझ्झा बर्गर हे खात वाढलेली आहे, त्याचा खर्च तुला परवडणार आहे? मामा देवाचं काम आहे ना ते. आणि असं म्हणतात की जो चोच देतो ना तो दाना पण देतो. काय मामी? मग दाना घ्या आणि उडून जा ना, माझी चिमणी कशाला मागतो हो निरागस केवढा आहे माझा पोरगा, सगळं आयशीचं गुण घेतलेलं आहे निरागसपणाचे. नाही, नाही भाऊजी बरोबर आहे, माझ्या बहिणीकडे ना निरागसपणा होता, पण ह्याच्याकडे मूर्खपणा आहे. हा? नाही कसं आहे, माझ्या मुलीचं शिक्षण झालंय, ते आता इजिप्तला शिफ्ट होणार आहे. जर्मनी इजिप्तचा फाटा क्रॉस केला की जर्मनी. आणि तिकडे जाणार आहे बिकॉज आय लव्ह जर्मनी. मग हा सुद्धा आय लव्ह जर्मनी. हा, लव लव तू पण लव जर्मनी आहे. लय लव. जेवायचं पण खोटा नाही. मी काय म्हणतो, ऐकलंच काय पोरी, म्हणजे तू जिकडे जाशील ना त्याला इकडे घेऊन जा. हा जाशील ना जर्मनी. मी जर्मनीत जाईल, तिकडच्या कारखान्यात काम करेल, तिकडच्या शेपट्या काढेल, काय प्रॉब्लेम नाही. मला नाही करायचं लग्न. अगं, का नाही करायचं म्हणा, काय वाईट आहे त्याचा? सगळं. केवढा द्या का नाही पोरगा माहितीये तुला. भाऊजी आपण पोरीचं वगैरे लग्न लावून देऊ शकतो, पण त्याच्याकडे काय अशी वेगळी गोष्ट आहे जेणेकरून आपण लग्न लावून देऊ शकतो. आता वेगळं म्हणजे काय हो, तुम्हाला सांगतो केवढा म्हणजे गावात एवढा मान आहे त्याला ना. गावात जर नाटक असेल तर ह्याला घंटा वाजवायला बोलवतात, त्याशिवाय नाटक सुरू होत नाही. काय रे, बरोबर नाही? म्हणजे नाटकात काम करतो हा नाही नाही, म्हणजे ऍक्टिंग करतो नाही नाही, एवढी येत नाही मला, पण मी बाकीचं काम करतो सगळं. म्हणजे काय करतो म्हणजे मेकअप करतो मी. पहिलं कानाची पाकळी रंगवतो, मग मला कळतं शेड कुठली पाहिजे गालावर, त्यानुसार मी गालावर मेकअप करतो. नंतर मग गंगावन असतं ना, त्यातलं एक टेनं काढतो, उवा काढतो. हा आणि तो बाणान पोपटाचा डोला फोडायचा सीन असतो बघा, तिथं पोपट म्हणून उभा राहतो. हा हा, कौतुक करतात. आणि हे तर कायच नाही, नल दमयंतीचं नाटक असतं ना, तेव्हा दमयंती ना वनात बसलेली असते नालाची वाट बघत, तर यायला लेट करतो ना, तोपर्यंत तिला मच्छर चावतात, मग ती खाजवीत बसते, मग बरोबर दिसत नाही ना. हो, म्हणजे आता दमयंती नाटकात असं खाजवते, बरं दिसणं काय. पूर्वीची दमयंती पण खाजवायची नाही ना. म्हणजे आताची खाजवत बसते काय पालाल तुम्ही मोर्या भाऊ. नाही, या अशी सगळी भांडणं होतात, म्हणून मी काय करतो, या बोटांच्या फटीत आहे ना अगरबत्ती लावतो आणि तिच्या अशा पायाजवळ फिरवत फिरवत राहतो जातो काय. मच्छरची. त्याला दिसत नाही. सगळ्या करतोस तू हो. पैशांचं काय पैसे काय मिळतात पैसे नाही घे, याच्यात पण नाही पैसे नाही. सरपंच मला गाडीवरनं घरी सोडतो. हा म्हणजे सकाळची नाटकाची गाडी येते ना, त्याला जे हार लावलेले असतात ना, ते हार माझ्या गळ्यात टाकतात आणि माझी मिरवणूक काढतात घरापर्यंत. आणि राजकारणात काय सांगू तुम्हाला हो, आमच्याकडे जे नेता आहेत ना त्याला काय मान माहितीये, पानच हलत नाही त्या नेत्यांचं. काय रे, हा निवडणूक आली ना की अण्णा मला बोलून घेतात, मग त्यांच्या प्रचार सभा असतात ना, तिथली सगळी कामं मी करतो. सतरंजा उचलतो, खुर्च्या लावतो, बॅनर छापतो, बॅनर लावतो, सगळी कामं मीच करतो. आणि हे तर काहीच नाही, त्यांना ना सिक्रेट मीटिंगसाठी फार्म हाऊसवर जायचं असतं ना, तेव्हा सिक्युरिटी नाही नेत, मला घेऊन जातात आणि मला दरवाजाच्या बाहेर बसवतात. मला म्हणतात कोण येताना दिसला ना की लगेच मला कॉल कर. मग मी कॉल मारतो लगेच, मग ते लगेच फाईल मिटतात आणि बाहेर येतात. ए माठ्या, कोण आहेस रे तू? ओ काका, तुम्ही ना तुमच्या घरात मुलगा नाही कार्यकर्ता जन्माला घातलात, त्याचं ना जरा शिक्षण पूर्ण करा, त्याच्याकडे लक्ष द्या. आणि काय रे, तुझे ते नेते आहेत ते अण्णा तात्या भाऊ, त्यांची पोरं तिथे फॉरेनला जाऊन शिक्षण पूर्ण करतात, तुझ्याबरोबर असतात. आणि तुम्ही काय करता, त्यांचे कार्यकर्ते बनून सतरंजा हंतरता, खुर्च्या लावता, बॅनर चिटकवता, एकमेकांची डोकी फोडता, दंगली घडवता आणि सगळ्या केसेस स्वतःच्या डोक्यावर घेतात, करिअरचं वाटोळं लावून घेतात. मूर्ख कुठला. त्यांची पोरं फॉरेन मधून इथे आल्यानंतर नेतेच होतात, तुम्ही कार्यकर्तेच राहता.
फक्त ना झेंड्याखालचा ते दांडा असतो ना तेवढाच बदलता तुम्ही. कार्यकर्ते म्हणजे ना काका राजकारणांनी वापरून टाकून द्यायचा विषय आहे. आता स्वतः विचार करा, तुमच्या मुलाला कार्यकर्ता बनवायचंय की कार्यक्षम. आणि मला सतरंजी उचल्याबरोबर लग्न नाही करायचं मम्मा, प्लीज. विंडो चल. जरा शिक्षण पूर्ण कर. चल निघूया. काही बोलली हे बोलली बे काय घाबरतो कशाला? लग्नाचं? अरे त्या बघू, अण्णा येणार आहेत ना, मीटिंग आहे, आपले नेते आहेत ते, ती बैठक आहे, तिथं विषय टाकू. आपले बरेचसे कार्यकर्ते लग्नाचे आहेत, तर आपल्या पक्षात काही योजना असतील ती योजना राबवून सगळ्यांची लग्न लावून टाकू. हा चल, काय घाबरू नको. चल मी बघतो काय करायचं ते. वा वा, कार्यकुशल हास्यवीरांनो, छान परफॉर्मन्स दिलात. प्रसादा. सुंदर, मस्त. श्रमेश भावा, खूप मजा आली. लिहिलंच पण मस्त आणि परफॉर्म पण सगळ्यांनी मस्त केलं. म्हणजे या निमित्ताने 2 फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स मिळाली. 2 म्हणजे सगळी फॅमिलीज अख्खी. मंदार खतरनाक बेरिंग होतं. खतरनाक म्हणजे हा तुझा हेल आवली लवली कोहलीसारखा गाजायला हरकत नाही. म्हणजे वा वा वा, तथास्तु. ओहो. गोस्वामी सरांनी ऍक्च्युली ते झालंच. ते झालं. मस्त आणि पकडलं पण मस्त होतं आणि त्याच्यातला गोडवा शेवटपर्यंत टिकवून ठेवला होतास. म्हणजे ते कुठे असं जास्त करतोयस असं पण नाही वाटलं. त्यामुळे बॅलन्स होतं, पण मजा आली खूप. मोरे फॅन्टॅस्टिक. नेहमीप्रमाणे ईज आणि हे छान होतं. वनिता, काय कमाल रिॲक्ट होत होतीस तू. कमाल. फॅन्टॅस्टिक बेरिंग होतं. ती मुलीची काळजी म्हणजे पार साडीनी पार तिला म्हणजे तुझ्या काळजीने गुदमरून मेली असती. एवढं तिला सांभाळायला लागलीस तू तिकडे कोपऱ्यात. शिवा फॅन्टॅस्टिक, मस्त. शेवटचा पॅच फार इंटरेस्टिंग होता, मजा आली. सई. व्हेरी नाईस परफॉर्मन्स. मला असं वाटलं की खूप महत्त्वाचा विषय होता आणि तो खूप छान प्रकारे तुम्ही काय म्हणूया पोचवलात. आजच्या यूथसाठी तर खूप महत्त्वाचं काय काय बोलली शिवा तू. मंदार, मला असं वाटतं यू स्टोल द शो. फारच भारी. आणि विशेष करून ना प्रत्येक वेळेला तो पंच वाजत होता. असं नाही की तो सुरुवातीलाच वाजला किंवा असं नाही की तू सवय केलीस त्याची. प्रत्येक वेळेला आम्हाला हसायला आलं आणि तुझ्या त्या डायलॉग डिलिव्हरीमुळे हसायला आलं. असे छान छान परफॉर्मन्सेस बघायला मिळू देत अशी आशा करते आणि शुभेच्छा देते. वा वा, वेल सेड. हा सर, थँक्यू.